सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल दत्तात्रय शेकटकर सर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, आपण बघतोय की चोख प्रत्युत्तर आता दिलं गेलेलं आहे भारताकडून पाकिस्तानला, कारण कुरघोडे अजूनही सुरूच आहेत। तेलोसीवर गोळीबार करणं वगैरे असे सगळे प्रकार सुरू आहेत। आता सैन्य दलानं जी पत्रकार परिषद घेतली त्या दरम्यान सुद्धा या संदर्भातले अनेक खुलासे झाले। मागच्या अनेक कुरापतींना हे चोख प्रत्युत्तर आहे असं आपल्या सैन्य दलाचं सुद्धा या सगळ्यावर म्हणणं आहे। काही तांत्रिक अडचणी येतात, आपण पुन्हा एकदा शेकटकर सर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करूयात। सध्या ही स्क्रीनवरची दृश्य आपण बघतोय, ऑपरेशन सिंदूरची ही दृश्य आहेत। भारतानं जे हवाई हल्ले केले त्या सगळ्याची ही दृश्य आपण बघतोय। दहशतवाद्यांचे जे तळ होते, जे कॅम्प होते, त्यांची प्रशिक्षणाची केंद्र होती, हे सगळं काही नष्ट केलं गेलं, नेस्तनाबूत केलं गेलं आणि त्याची ही दृश्य आहेत। अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असे राफेल विमान असेल किंवा मग स्कॅल्प मिसाईल असतील, हॅमर बॉम्ब आहेत ज्याचा वापर केला गेला आणि पाकड्यांना चोख प्रत्युत्तर या सगळ्याच्या माध्यमातून दिलं गेलं। सामान्य जनता असेल, प्रत्यक्ष पहलगाम सारखा किंवा इतर सगळे दहशतवादी हल्ले असतील, याच्यामध्ये आपल्या जवळच्यांना गमावलेले कुटुंबीय असतील जे प्रचंड अजूनही दुःखात आहेत। या व्यतिरिक्त राजकीय वर्तुळातले नेते असतील, सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा नेते असतील, सगळ्यांनी या सगळ्या ऑपरेशन सिंदूरबाबत समाधान व्यक्त केलंय। भारतीय लष्कराचं त्यांच्या नियोजनासाठी कौतुक केलंय। ही दृश्य पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर पाहतोय। ही भारतीय जवानांनी जे हवाई हल्ले केल्यानंतर नुकसान झालेलं आहे सगळ्या दहशतवादी तळांचं पाकिस्तानमध्ये, त्याची दृश्य। भारताच्या हल्ल्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातले 14 जण ठार झालेत असं समजतंय। अनेक दहशतवादी हल्ल्यांमधला अझहर हा मास्टर माइंड आहे आणि त्याच्या कुटुंबातले 14 जण या हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं समजतंय। तर मसूद अझहर हा रिद्धी खरं तर 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड होता। भारताचा मोस्ट वॉन्टेड असलेला भारताचा हा शत्रू मसूद अझहर। या मसूद अझहरच्या कुटुंबातले 14 जण ठार झालेले आहेत। कोणत्या हल्ल्यामध्ये? तर कालच्या या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झालेले आहेत। भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक असलेला हा मसूद अझहर 26/11चा हल्ला ज्यानं घडवून आणला, जो मास्टर माइंड्स पैकी एक होता, जो त्या प्रकरणामध्ये भारतासाठी मोस्ट वॉन्टेड आहे, त्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ठार केलेले आहेत। संसद हल्ल्यातला मास्टर माइंड म्हणजे मसूद अझहर। संसदेवर ज्यावेळी हल्ला करण्यात आला होता, त्या हल्ल्याचा मास्टर माइंड ज्यानं नियोजन केलं तो मसूद अझहर। त्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झालेले आहेत। गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे म्हटलं होतं विक्रांत की चुन चुन के मारेंगे, पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे म्हटलं होतं कुठेही लपलेले असू देत सगळ्या दहशतवाद्यांना सोडणार, त्यांना सोडणार नाही, त्यांना ठार करणार असं म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणेच आता हे सगळं नियोजन केलं गेलं ऑपरेशन सिंदूरचं आणि भारतीय जवानांना हे सगळे दहशतवादी तळ नष्ट करण्यात आलेलं यश आपण पाहतोय। नुकतंच जी पत्रकार परिषद पार पडली त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की या सगळ्या संदर्भातले तपशील दिले गेले। यापूर्वी जे काही हल्ले झाले, भ्याड हल्ले सामान्य निष्पाप नागरिकांवर करण्यात आले होते ज्याच्यात त्यांचा काहीच दोष नव्हता, या सगळ्या संदर्भात आता चोख प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा हे सुद्धा मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। थोड्याच वेळात मोदींची भेट घेतली जाणार आहे। भेट कोण कोण घेते? जे.पी. नड्डा भाजपचे ज्येष्ठ नेते घेत आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ही बैठक पार पडते। अतिशय उच्चस्तरीय अशी बैठक म्हणावी लागेल। केंद्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला, देशाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व, सत्तेतली असलेली अशी व्यक्तिमत्व एकमेकांची भेट घेत आहेत काहीतरी नियोजन करण्यासाठी। किंबहुना काल जे मिशन पार पडलं, ऑपरेशन सिंदूर पार पडलं, त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमकी डिप्लोमसी कशी असावी, नेमकं काय केलं जावं या संदर्भातली महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते रिद्धी। अगदी, आणि त्याच्यामुळे या बैठकीचे सगळे तपशील आपण पुढारी न्यूजवर सातत्यानं बघणारच आहोत।
या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी लेफ्टनंट कर्नल दत्तात्रय शेकटकर सर आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत. सर, आता आपण बघतोय की जो अझहर आहे, मसूद अझहर आहे, जो संसदेच्या हल्ल्यावरचा सूत्रधार होता, तो स्वतः वाचलाय दुर्दैवानं, पण त्याच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झालाय आहे आणि असे अनेक प्रकार घडलेले आहेत. भारतीय जवानांना या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये यश आलंय. आपण या ऑपरेशन सिंदूरकडे कसं पाहता? सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर हा फार चांगल्या रीतीने पार पडला, याबद्दल मी अभिनंदन करतो, अभिवादन देतो भारतीय वायुसेनेला, भारतीय सेना, भारतीय नौसेना, जी, आपले राष्ट्रीय पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र, सगळ्या लोकांना, तिन्ही सेनाचे सेनाध्यक्ष, ह्या सगळ्यांनी मिळून हे विचारविमर्श करून हा काल रात्री 2 वाजता जो हल्ला केलेला आहे त्याचा केला आहे. दुसरा एक प्रश्न आहे की आपण ह्याच्यावरती फक्त आतंकवाद्यांना निशाणा केलेला आहे. कुणी वाचला असेल, कुणी निघाले असतील, ती गोष्ट वेगळी आहे, पण ते जास्त दिवस थांबणार नाही. कारण की आता त्यांना हे माहीत झालेलं आहे की त्यांचा अंत निकट आलेला आहे. ही एक वास्तविकता आहे. मसूद अझहर जो वाचू गेला आहे, समजा त्या हल्ल्यामध्ये नाही गेला आहे, तर ते आता पाकिस्तानवाले परत त्याला प्रशिक्षण देतील, प्रोत्साहन देतील, संरक्षण देतील, परंतु किती दिवस देतील ते, ह्याबद्दल जी, आपल्या जे तरुण अधिकारी आहे त्यांनी रात्री आपले विमानं नेले आणि ठीक त्या जागेवर ते हल्ले केले जिथे आतंकवाद्यांचं गड होतं. ह्याकरता त्यांचं अभिनंदन. दुसरी गोष्ट की ऑपरेशनचं नाव आहे सिंदूर. ह्या फार महत्वाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे नवीन तरुण मुलीचं, बहिणीचं लग्न होतं तर ती आपल्या मस्तकावरती कुंकू लावते. हिंदीमध्ये त्याला म्हणतात सिंदूर. जी, आणि जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा एक तरुण मुलीला, जे लग्न 11 दिवस झालं होतं, तिच्या मस्तकाचं सिंदूर पोचलं गेलं आणि त्याच्या प्रत्युत्तर देण्याकरता हे ऑपरेशन सिंदूर फार विचार करून केलेलं आहे. हे काही असेच केलेलं नाही आहे. आणि ह्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही ही परत कधी कारवाई केली तर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या लोकांचा काय हाल करू आहे, तुम्ही त्याची आता कल्पना करू शकत नाही. ह्याकरता मी एकदा परत आपल्या सैन्याला आणि पूर्ण नेतृत्व जे आहे त्यांचं अभिनंदन करतो. मी स्वतः 1965च्या युद्धात काम केलेलं आहे. जी, 62च्या युद्धामध्ये माझं प्रशिक्षण चाललं होतं. 1971च्या युद्धामध्ये केलेलं काम, कारगिलमध्ये काम केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या अनुभवावरतून मी सांगतोय की काल रात्रीचं जे आपण या लोकांनी काम केलंय हे अभिनंदनीय आहे. अशी स्ट्राईक फार कमी होती आणि सगळे ते व्यवस्थित परत आले, काही नुकसान झालं नाही आपलं. जी, आणि ह्या करता आपल्या तरुण अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण, त्यांना दिलेले विमानं हे एक उच्च कोटीचे आहे आणि त्याचं नेतृत्व जे आहे हे पण एक फार उच्च कोटीचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा ही कारवाई चालत होती, मुझफ्फराबाद नावाचं जे शहर आहे त्या शहरात ब्लॅकआउट केलं. त्या ब्लॅकआउट करण्याचं कारण होतं की पाकिस्तानला शंका होती की बहुतेक तिथे हल्ला होईल. आणि आज सकाळी 4:30 वाजता पाकिस्तानच्या सैन्य अधिकारी आणि बाकी अधिकाऱ्यांनी म्हटलं की पाकिस्तान आता भारतावरती कुठे हल्ला करेल, किंवा हल्ला करेल याचा निर्णय पाकिस्तान घेईल, ही घोषणा केली. आणि त्याप्रमाणे थोडी बहुत कारवाई ते सीमेवरती करतील. परंतु पाकिस्तानला एक माहीत असलं पाहिजे की जर भारतानेच ह्या प्रकारचा हल्ला केला तर तुम्ही आता वाचणार नाही. तुमचा अंत जवळ आलेला आहे. ॲज अ नेशन यू विल नॉट बी देअर. यू मे बी देअर ॲज अ पाकिस्तान, बट ॲज अ नेशन यू विल नॉट बी देअर. ही एक वास्तविकता आहे. जी, ह्या हल्ल्याच्या मागे जी प्लॅनिंग केली आहे भारतीय शासनाने, ह्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये जी कारवाई करणार आहे त्याचं पण आपण केलं पाहिजे. की आपल्याला माहीत होतं की बहुतेक काहीतरी करतील किंवा हे करू शकतील आणि याकरता आपण सर्व तयारी केलेली आहे. नाही, खरंय शेकटकर सर, तुम्ही म्हणताय दुसरं त्याप्रमाणे आहे निश्चितच की भारताने जी केलेलं कौतुकास्पद आहे, अशी कामगिरी आहे, कौतुक केलंच पाहिजे. आणि त्यासोबतच आणखी जे काही प्रश्न निर्माण होतात, म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमच्या अनुभवानुसार तुम्ही म्हणताय हे फार उत्तम कामगिरी केलेली आहे, कौतुक केलं पाहिजे, मात्र याच्या पुढे काय?
आता पाकिस्तान नेमकं काय करू शकतं, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमके काय पडसाद उमटू शकतात, त्याही विषयी आपल्याला बोलायला लागणार आहे. सर, तुम्ही जोडलेले राहाच.